नमस्कार शेतकरी बंधूंनो, डिजिटल मराठी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण एकात्मिक फलोत्पादन अभियान या योजनेअंतर्गत हळद, मिरची या पिकासाठी मिळणाऱ्या अनुदानाबाबत पाहणार आहोत. या योजनेमध्ये आपल्याला सर्वसाधारण क्षेत्रासाठी मिरचीसाठी 20,000 आणि अनुसूचित क्षेत्रासाठी 25,000 मिळणार आहेत. कंदवर्गीय पिके हळद, आलं या पिकासाठी आपल्याला सर्वसाधारण क्षेत्रासाठी हेक्टरी 40,000 रुपये मिळणार आहेत आणि अनुसूचित क्षेत्रासाठी हेक्टरी 50,000 रुपये मिळणार आहेत. मित्रांनो, या योजनेची राबवण्याची प्रणाली अशी आहे, सोडतद्वारे आहे. प्रथम अर्ज करणाऱ्यास प्रथम प्राधान्य. म्हणजेच की जर तुम्ही सर्वात आधी अर्ज केला तर सर्वात आधी आपल्याला मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे हे व्हिडिओ पाहिल्यानंतर लगेच आपण अर्ज करू शकतो. यानंतर आपल्याला कसा अर्ज करायचा आहे ते आपण पाहणार आहोत. सर्वात आधी आपल्याला महाडीबीटी हे सर्च करायचं आहे. महाडीबीटी सर्च केल्यानंतर फर्स्ट साईट ओपन होईल. त्या साईटवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर लॉग इन या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. सर्वात आधी आपल्याला महाडीबीटीवर रजिस्ट्रेशन करायचं आहे. मी सध्या रजिस्ट्रेशन करणार नाही कारण माझं रजिस्ट्रेशन झालेलं आहे. आधारद्वारे मी लॉग इन करणार आहे. सर्वात आधी मी माझा आधार नंबर टाकणार आहे. OTP पाठवा या ऑप्शनवर क्लिक करणार आहे. मी हा OTP टाकून OTP तपासा या ऑप्शनवर क्लिक करणार आहे. त्या ठिकाणी लॉग इन झालेला आहे. त्यानंतर आपल्याला डाव्या कोपऱ्यात घटकासाठी अर्ज करा या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर विविध योजनांचं पेज ओपन होईल. त्या ठिकाणी फलोत्पादन एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान या ऑप्शनवर क्लिक करायचं. त्यानंतर हे पेज ओपन होईल. यामध्ये नॉन प्रोजेक्ट बेस्ड या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. बाग लागवड, फळे, फुले, मसाले, औषधी व सुगंधी पिके या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. या ठिकाणी फळपिके, कंदवर्गीय मसाले, बारमाही मसाले, पुष्पोत्पादन, भाजीपाला, बीवर्गीय मसाला या बीवर्गीय मसाल्यामध्ये मिरची येईल आणि कंदवर्गीय मसाल्यामध्ये हळद आले. आपल्याला हळद आले यांचं करायचं आहे, त्याच्यामुळे मी हळद आले या ऑप्शनवर क्लिक करणार आहे. त्यानंतर हळद आणि या ठिकाणी मसाल्या पिकाचे लागवडीचे क्षेत्र या ठिकाणी 1 हेक्टर आणि 20 आर असेल तर 20 आर असा ऑप्शन करायचा आहे. या ठिकाणी मी फक्त 20 आर ऑप्शनवर क्लिक करून जतन करेन. या ऑप्शनवर क्लिक करेन.
या ठिकाणी जतन केले. या ठिकाणी आपला अर्ज पूर्ण झालेला नाही. अर्ज सादर करा या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. या ठिकाणी आपण एक अर्ज केलेला आहे. या ठिकाणी पे ॲप्लिकेशन फी या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला 23 रुपये फी अदा करायची. या ठिकाणी मी सध्याच अर्ज करणार नाही. तुम्ही पे ॲप्लिकेशन फीस या ऑप्शनवर क्लिक करून आपला अर्ज कन्फर्म करू शकता. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा काही अडचण असल्यास. धन्यवाद. थँक्यू.